आता दुसरा प्रश्न अर्थ विभागाचा. ज्या लोकांच्या डोक्यावर कर्ज आहे, कर्जबाजारी झालेले आहे अन्य कारणांनी, मागचे कोळसे उघडत नाही आम्ही, त्यासाठी श्रीयंत्र आहे. आणि साऱ्या भगिनींनी, कुवारिका मुलींनी सुद्धा श्रीयंत्राचं पूजन करण्याला हरकत नाही. सुवासिनी रोज कुंकू वाहून सौभाग्य, आरोग्य, मनोधैर्याची प्रार्थना श्रीयंत्राला करतात. त्यावर भगवान शिव आणि पार्वती आणि कुबेरजी यांची मुख्य स्थान. आणि रोज संध्याकाळी त्यावर कमळगड्ड्याची माळ ठेवून, त्या मोरेताई दाखवतात लवकर, त्यावर कमळगड्ड्याची माळ ठेवून विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेर मंत्र, व्यंकटेश स्तोत्र याचं पठणानं तुम्हाला महिन्याभराच्या आत त्याची अनुभूती. म्हणजे ही खूप मोठी क्रांती आहे. ते तुम्हाला कोण सांगणार नाही, शंकराचार्य सुद्धा सांगायला येणार नाही. परंतु तुम्ही हा उपचार घरचे घरी जर केला, केंद्र न्याय करून घेतला, केंद्रात सामुदायिकरित्या जरी श्री सूक्ताचं पठण तुम्ही केलं, त्याच्या अनुभूती तुम्हाला खूप चांगली. तथापि तुमच्या घराच्या छताला कीटकांची जाळी नको, भिंतींना तडे पडलेले नको, अडगळ सामानाच्या पाठमोर भागात किंवा कपाटाच्या पाठमोर सोफ्याच्या खालच्या बाजूला कीटक जाळी घालतात. आणि ज्या घरात कीटक जाळी घालतात तिथे अवदसा येते आणि लक्ष्मी निघून जाते.